एक फूल वाहतो सखे, वाहतो सखे, हा खेळ ही नवा, कविताचं घर माझं एक फूल वाहतो सखे, वाहतो सखे, हा खेळ ही नवा, कविताचं घर माझं स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. त्याचं आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट दिलेला आहे ते आपल्या वेबसाईटवरून आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तो बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर व्हिडिओमध्ये वापरले ग्रुप लिंक, लेअर, इमोजी, PNG तुम्हाला इथे सर्व प्रोव्हाइड केलेलं आहे. इथं फक्त तुमचे इमेज रिप्लेस करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करायचा आहे आपण स्टेप बाय स्टेप. तर तुम्ही न स्किप करता हा व्हिडिओ पहा. तर काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली मटेरियल राहणार आहे. तर मटेरियलमधील आपल्याला काय करायचं आहे, एक इमेज काय करायचं आहे या बीटमार्कनुसार काय करायचं आपल्याला ॲड करून घ्यायचे. आता इथं बघू शकता मी इथं डेमोसाठी हे इमेज यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता मी इथं अशा प्रकारे आपण सर्व इमेज आहेत ते आपले अशा प्रकारे बीटमार्कनुसार 20.17 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत ॲड करून घ्यायचे. आता ॲड करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, या इमेज लेअरला क्लिक करून इथं ब्लेंडिंग ऑपेसिटी दिसते. तर ती सिम्पली काय करायची आपल्याला 80 किंवा 70 तुम्ही ठेवू शकता. तर 70% ठेवून घ्यायचे. त्यानंतर काय करायचं आहे की इफेक्टवर जायचं आहे, सर्च्युलेशनवर म्हणजे इफेक्टवर जायचं आहे, ॲड इफेक्टवर जायचं आहे आणि इथं आपल्याला सर्च्युलेशन वायब्लन्स हा इफेक्ट सर्च करायचा आहे. आणि तो ॲड करून घेतल्यानंतर स्टार्टिंग सेटिंगवर इथं आपल्याला काय करायचं आहे, याचं जे सर्च्युलेशन आहे ते इथं बघू शकता आपण. इथं मला हवं आहे तेवढं म्हणजेच बघू शकता इथं 50% तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे. तर इथं आपण सर्च्युलेशन आहे ते 50% ठेवून घ्यायचं आहे. 50% सर्च्युलेशन ठेवल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की परत एकदा हाच इमेज लेअर सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे आणि ब्लर तुम्हाला अशा प्रकारे ब्लर म्हणून इफेक्ट मिळून जाईल. तो सिम्पली याची सेटिंग तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे. तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी ठेवू शकता. अशा प्रकारे इमेज लेअर सेट करायचा आहे आणि सेट झाल्यानंतर मूव्ह ऑन टास्कवरमध्ये जाऊन याची साईज आहे ते अशा प्रकारे वाढवून घ्यायची बघू शकता. आता आपला इमेज अशा प्रकारे सेट झालेला आहे आणि साईज वाढवून घेतल्यानंतर हा जो इमेज लेअर आहे तो आपल्याला काय करायचा आहे, सगळ्यात पहिल्यांदा तर या इमेज लेअरची सेटिंग झालेली आहे. तर काय करायचं, इथं आपले या इमेज लेअरचे हे दोन इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचे. त्यानंतर या समोरच्या इमेज लेअरला ते पेस्ट करायचे. पेस्ट झाल्यानंतर फक्त काय करायचं, बॅक निघून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन फक्त 70% ब्लेंडिंग ऑपेसिटी करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे प्रत्येक इमेज लेअरला काय करायचं आहे, हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि याची ब्लेंडिंग ऑपेसिटी आहे ते आपल्याला 70% करून घ्यायचे आहे. म्हणजे प्रत्येक इमेज लेअर आहे तो इथं आपला सेट होऊन जाईल. तर अशा प्रकारे बघू शकता इथं ब्लेंडिंग ऑपेसिटी आपण 70% करून घेणार आहोत आणि 70% करून घेतल्यानंतर तो इमेज आपला सेट होऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे लास्टचा इमेज लेअर सेट करून काय करायचं आहे, त्या प्रत्येक इमेज लेअरची लेंथ आहे ते आपल्याला वाढवून इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे. आता अशा प्रकारे सेट झाल्यानंतर बघू शकता तुम्ही इथं इकडं तिकडं अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे, साईज कमी जास्त करून अशा प्रकारे. आता सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की या प्रत्येक इमेज लेअरला अशा प्रकारे त्याची लेंथ वाढवून घ्यायची आहे. म्हणजे
साईज कमी जास्त इथं बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे काय करायचं आहे, त्याची प्रत्येक इमेज लेअरची साईज आहे ती अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. अशा प्रकारे बघू शकताय. तर आपली प्रत्येक नाही, आपला लास्ट हा इमेज राहिलेला आहे, तो इमेज लेअर आपल्याला काय करायचा, अशा प्रकारे साईज कमी जास्त करून इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे. आता सेट झाल्यानंतर बघू शकताय प्रत्येक इमेज लेअर सेट झालेला आहे. आता प्रत्येक इमेज लेअर काय करायचं आहे, लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. म्हणजे आपली जी PNG आपण लेअर दिलेले आहेत किंवा आपल्याला ज्या ग्रुप लिंक आहेत त्याच्या बॅकग्राऊंडला, म्हणजे बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. त्यासाठी या चारही आपल्याला राहिलेल्या इमेज लेअर आहेत त्या बॅकग्राऊंडला घेऊन यायच्या आहेत. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय. तुम्हाला सॉन्गच्या लिरिक्स तुम्हाला इथंच प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तुम्हाला कोणतंही काम असं जास्त किचकट नाही किंवा अशा प्रकारे इझी वेमध्ये तुम्ही हा स्टेटस आहे तो माझ्या स्टेप बाय स्टेप सांगण्याने तुम्ही क्रिएट करू शकता. तर अशा प्रकारे बघू शकता आपले इमेज आहेत ते इथं सेट झालेले आहेत. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं की जे इमेज बॅकग्राऊंडला आहे तोच इमेज लेअर आपल्याला ग्रुप लिंकमध्ये ॲड करायचा. तर इथं बॅकग्राऊंडला अशा प्रकारे हा इमेज बघू शकताय. त्यानंतर ग्रुप 1 या लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे. स्टार्टिंग लाईन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो बॅकग्राऊंडला इमेज लेअर आहे तोच आपल्याला इथं ॲड करून तो काय करायचा, त्याची लेंथ वाढून मधोमध घ्यायचा आहे आणि इथं काय करायचं, त्याची साईज कमी जास्त करून इथं आपल्याला तो सेट करायचा आहे. तर सेट झाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर बघू शकता सेकंड नंबरच्या ग्रुप 2च्या लेअरला बॅकग्राऊंडला इमेज बघू शकताय. तोच ग्रुप 2 लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपला क्लिक करायचा आहे. स्टार्टिंग लाईन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तोच इमेज लेअर ॲड करून त्याची लेंथ वाढवून तो इमेज लेअर मधोमध घ्यायचा आहे आणि तो इथं आपल्याला तो सेट करायचा आहे. सेट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे बॅक निघून आल्यानंतर बघू शकताय सेकंड नंबरचा हे ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे थर्ड लेअरलाही सिलेक्ट करून इथं बॅकग्राऊंडला जो इमेज आहे तोच इथं ॲड करून अशा प्रकारे बघू शकताय मधोमध घ्यायचा आहे. त्याची लेंथ वाढवून अशा प्रकारे तो सेट करून इथून बॅक निघून यायचा आहे. तर बघू शकता स्टार्टिंगचे 3 इमेज लेअर आपण ॲड केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. बघू शकताय. आणि इथूनपासून चालू होणाऱ्या प्रत्येक लेअरला अशाच प्रकारे इमेज ॲड करून घ्यायचा आहे. तुम्ही अशाच प्रकारे ॲड करून घ्या. मी अशाच प्रकारे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ॲड करून घेतोय. तर आता बघू शकता अशा प्रकारे मी स्टेप बाय सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारे आपण इमेज ॲड केला, बॅकग्राऊंड इमेज ॲड केला, त्याला इफेक्ट ॲड केला, तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला इथं काय करायचं आहे की 20.17 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्यानंतर आपले जे मटेरियल आहे त्या मटेरियलमधील इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. आता मी इथं हे इमेज डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर मोन ट्रान्सफरमध्ये जाऊन याची जी साईज आहे ती कमी जास्त करून इथं इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता आपण इमेज ॲड करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. म्हणजे इथं आपल्याला प्रॉपर असा लुक इथं तुम्हाला दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता इमेज सेट झाल्यानंतर आता नेक्स्ट स्टेप काय करायचं की तुम्हाला इमेज लेअर खाली PNG लेअर दिसते. तर ती PNG लेअर लॉंग प्रेस करून काय करायची आहे, तिन्ही लेअरच्या वरती घेऊन यायच्या आहे. म्हणजे इमेजवरती अशा प्रकारे दिसून येणार आहेत. त्यानंतर परत एकदा 20.17 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील दिलेला जो 2 सेकंदाचा इंक इफेक्ट आहे तो ॲड करून इथं आपल्याला काय करायचं आहे, त्याची ब्लेंडिंग ऑपेसिटीवर क्लिक करून लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे सेकंड नंबरच्या आणि थर्ड नंबरचे हे लेअर इथं सेट करून फक्त काय करायचं आहे, ती व्हिडिओ लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही इफेक्ट ॲड केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक स्टार्टिंगपासून अशा प्रकारे दिसून येणार आहे. बघू शकताय. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे की वरती इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, बॅक निघून यायचं आहे. बॅक निघाल्यानंतर वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी.